सायलेंट आजच्या सभेच्या निमित्ताला उपस्थित असणारे खासदार पाटील, आमदार पाटील, तसंच प्रमोद शिंदे, पाटील, यशकांत किशोर, पवार, बाबूदादा सपकाळ, उदयदादा कबुरे, अभिषेक राजपुरे, संजय गायकवाड, नितीन बिहारे, सर्वांचे उज्ज्वलाताई सरकार, शिवकांती पाटील, राजेंद्र कावले, सुनील शेट्टी, संजय शिंदे, सीमा करार, मनीषा गावे, अफजल खान, नासिर मुलानी, विशाल कोटीवार, मनोज कुमार, महादेव वस्कर, रवींद्र शिखाकर, रामदास यादव, तांबडी, निवास शिंदे, सत्यजित वीर, अब्दुल शाहुके, अंजुलाताई कदम, शरद गायकवाड, शंभू राणे, अजय कदम, राजेंद्र लोकरे, अनिल सावंत, संजय गोळे, बाळासाहेब सोळसकर, अनेक इथं नितीन गडकरी पाटील, अनेक इतर सहकारी उपस्थित आहेत. विशेषतः भाई खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ आणि मला सातारा जिल्हा या वेगवेगळ्या भागातून आलेले माझ्या मायबाबी बहिणी, माझे सगळे बांधव, माझे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसाच पत्रकार तुम्ही समोर उभं राहू नका. तुमच्या पाठीमागाला माझ्या मायबाबी आल्या नाही. माझं भाषण ऐकायला लागलंच ते सांगेल. भाई महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात सकाळपासून विविध विकास कामांची भूमिपूर्ण उभा करणं अशा पद्धतीचे कार्यक्रम केले. मित्रांनो, 2,64 कोटी रुपये, खंडाळाची 34 कोटी, खंडाळाची 65 कोटी या दोन्ही नूतन योजनेची भूमिपूर्ण आपण केली. खंडाळाची प्रॉजेक्टचा 27 कोटीचा सुरूर माई आजवरी महाबळेश्वर चित्रागड याच्यामध्ये इतके दिवस राज्य होते, पर्यटन काम होते, त्यावेळेस सरकारने यासाठी माझा राष्ट्र विकत आला पाहिजे. त्याला 300 कोटी रुपयाचा आपण भूमिपूजन खर्च करतो. वायुला दुष्काळ नदीला माझ्या शहराच्या वैभवाबद्दल काढणारा एक चांगला अशा प्रकारचा हेरिटेज, अशा प्रकारचा पूल 15 कोटी रुपये खर्च करून आणि एसीपी प्रदूषण कमी करण्याकरता सिमेंट फुटला हे सगळे काम केले पाहिजे. त्याशिवाय तुमच्या दासांचा तांदूळ गलीचा फळा त्या ठिकाणी कमी होणार नाही. म्हणून ते 24 कोटीच्या कामाचं आपण भूमिपूजन केलेले आहे. कोणाला वाटणार नाही, परंतु 2019 नंतर मोठ्या बांधला भूमिपूजन सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जीवाचा लाभ केला. त्यामध्ये माझ्यावरती साथ दिली, कवितावरती साथ दिली आणि 5 वर्षात 1 वर्षामध्ये पक्षामध्ये आलो. 1 वर्ष पूर्णपणे जबाबदारी गेलं. योगाबरोबर कामाबरोबर कारखान्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. लोकांना कसं जगावं कळत नव्हतं, जगात आधार आला होता. परंतु त्याच्यामुळे आपण भारताला, आपण महाराष्ट्राला, आपण सातारा जिल्ह्याला, आपण राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एवढ्या आपण थांबलो 3 वर्ष मिळाली. त्या 3 वर्षात जेव्हा काही खंडाळा महाबळेश्वर मी सर्वांना सांगितलेलं होतं की तुम्ही तालुक्याला निवडून द्या, त्या तालुक्याचा चेहरा पुन्हा भरण्याच्या करता बऱ्याच विभागाधिकारी कार्यक्रमामध्ये 4,000 कोटी रुपयाची कामं हे 2 वर्ष केली तर 5,000 कोटी झाले असतात. आणि त्याची पद्धतीने होते. प्रत्येकाने आपापला प्रयत्न या तालुक्याला, या परिसराला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मार्क्सवर्गीय लक्ष्मणदादांनी खासदारांच्या रूपाने आमच्या सगळे मतदार दिवसांनी आमदार
राज्यात देशात सगळीकडे हा साजरा होतो. या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देखील आपण आपल्या स्त्री शक्तीचा मातृशक्तीचा जागर करतो. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांकडे एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं. त्याच्यामध्ये माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची वृत्ती, प्रसंगी महाकाली, त्याच्यामध्ये कालवेळेच्या विकासाची स्त्री शक्तीचा राष्ट्र निर्मिती देखील स्त्री शक्तीचे योगदान आणि त्या सर्वच यांच्यासारख्या स्त्री शक्तीचा त्याग आणि पराक्रमाचा तुमचा माझा महाराष्ट्र घडला आहे. या स्त्री शक्तीला सर्व माझ्या मायबापांना शक्तीला मी अभिवादन करतो. आपण सर्वांना नवरात्र शुभेच्छा देतो. सर्वांची विचारधारा घेतोय. हे आमची भूमिका मध्य काळामध्ये राजकीय घटना घडल्या आम्हाला सगळ्यामध्ये ज्ञानाबद्दल आलाय त्याबद्दल जीवन असण्याचं काही कारण नाही. पण शेवटी निवडून केल्यानंतर सरकार बरेच काम करता येतं. आम्ही एक दिवस सरकारमध्ये म्हणतो आमच्या सगळ्या कामांना स्थगिती मिळाली. नंतर आम्ही ती स्थगिती उठवली आणि पुन्हा कामाला वेगवेगळ्या बाबतीमध्ये दिला. आज इथे एवढ्या प्रकारच्या संख्येने एवढ्या मायबापांनी बसल्या. मला त्यांना अगोदर सांगायचं या आपल्या वाईच्या परिसरात सुद्धा नेपाळ येथून झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियान रग्बी 7 साईड ट्रॉफी रौप्य पदकासह भारतीय संघातून जबाबदार कामगिरी केलेल्या माझ्या साथीचे सुखाद्य साक्षी नितीन जावळे तिचा या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो. तिचं अभिनंदन करतो. तिला तुमच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो. तसंच माझ्या बारामतीचा सुरज चव्हाण याने इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या घरातला तो ताईच बनलेला आहे. या कष्टानं बिग म्हणजे या पट्ट्यानी बेकरी बॉक्समध्ये देखील मराठीच्या 5व्या सुद्धांची ट्रॉफी जिंकली. त्याबद्दल त्यांच्या सुरक्षा पण मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. परंतु योग्य चालवल्यानंतर कुठल्या कुठे जाऊ शकतो हे आपण सगळ्यांनी लक्षात देतो. मी अलीकडे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जनसाधारण यात्रेच्या विचार आज माझ्या मायबापांनी मुलांची भेटलेली धारण केलेले मी देखील धारण केलेला आहे. अतिशय रुबाबदार माझ्या मायबापांनी दिसत आहेत. माझ्या बहिणी दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मला हसू दिसत आहे. मी सकाळी म्हणून लावतो. त्याच्यानंतर मी घड्याळा लावतो. त्याच्यानंतर येताना मी वेगवेगळ्या भागात थांबतो आणि आपल्या बहिणीमध्ये आलो. मी विचारायचो माझ्या पैसे आले तुम्हाला रक्षाबंधनाची वाढ येऊन टाकली ती मिळाली. इतक्या समाधानाने इतक्या आनंदाने इतक्या मनापासून प्रतिसाद माझ्या मायबापांनी सांगतात दादा आले पैसे आले ऑक्टोबरचे पण आले नोव्हेंबरचे पण आले. आम्हाला आनंद वाटतो. त्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये यावेळेस 10 योजना आणल्या. त्यावेळेस हेच माझ्या मनामध्ये होतं की माझ्या टिप्पणीला जाणाऱ्या मायबापांकडे भेटी जी सगळी पहिली घरात उठण्याची सगळी कामाला लागते आणि सगळं घराचं निर्बंध झोपलं रात्री घराच्या कामाला लावते आणि नंतर ती झोपते. म्हणजे उठायचं पण तिथंच सकाळी पाहिजे झोपायचं पण तिथंच सकाळी रात्री दिवसभर काम करायचं मुलीमुळे जेवण करायचं राहून करायचं एवढं करत असताना घराला संसार करत असताना काही घ्यावंच वापरलं की जर त्यांच्या भागामध्ये जाऊ आज आपल्याकरता काही घेतलं नाही नव्याकरता पण त्या मुलाच्या लक्षात येते पण तिला काही उभं नाही करायचं. तिला काही स्वतःचा काही हक्क आहे का नाही कारण तिला दुसऱ्या कामाला लावायचं.
झोपडीला जाते की आम्ही कुठं ना कुठं गुणवाणी करते, स्वयंपाक करते, की कुठेतरी जाऊन कचरा गोळा करते, साफसफाई करते, हौसफुली करते, कुठे झोपडपट्टीमध्ये अतिशय वाईट वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करते. अरे एवढा मोठा जीवन झाला, आम्ही त्याचा मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सरकार रस्त्यामध्ये सहभागी केलं. पुढच्या 24च्या नंतर 29च्या निवडणुकीत वंचित महिला भारताच्या मुख्यमंत्रीपदी जाणार. वंचित महिला जोडीदार विधानसभेमध्ये निवडून आल्या. अशा पद्धतीने काही महिला म्हणतात आता मला विनंती आहे, मला विनंतीच्या वेळेत मी घेत नव्हतं, मी माझ्या हक्काची वाढ घेऊन आले. आता मी पाहिजे काय अरे या जगामध्ये आई बाबाच्या पोटी जन्माला प्रत्येक माणूस येतो, जगतो आणि निघून जातो. पण समाजाच्या करता त्यांनी काय केलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आचारसंहिता कदाचित 8 दिवसाची लागेल, त्यांच्या बोलवून आलं तर आचारसंहिता लागेल की काही विरोधी पक्षांनी ही योजना बंद करण्याकरता हायकोर्टात गेले, न्यायालयात गेले आणि बंद करा. का बंद करा? पोलीस सरकारमध्ये असताना पोलीस चालू केले, तुम्हाला मी आवडलं, आता आम्ही चालू केली, तुमच्या का कोर्टात होते, तुम्हाला घ्यायचं सोबत आम्ही विकास कामावर लावून दिला का? आज हजारो कोटीची कामं, लाखो कोटीची कामं ते आपल्या राज्यामध्ये चाललेली, केंद्र सरकारच्या पद्धतीने चाललेली, जपान गव्हर्नमेंटच्या पद्धतीने चाललेली, वर्ल्ड बँकेच्या पद्धतीने चाललेली, राज्य सरकारच्या पद्धतीने चाललेली. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत सगळी निधी देतो, अनेक विकासाला लाभार्थींना देतो आणि मग सातत्याने ही योजना चालणार, ही फसवीचे, ही बंद केली पाहिजे, ही निवडणुकीचा मुद्दा. मग म्हणजे पहिले विकासाला पाठवून चुनावसाठी म्हणजे काढून काढूया हे सरकार तुमचे पैसे काढून. अरे चालतो बाबांना बहिणी राष्ट्रीय माझ्या जी ओवाळी टाकली जाते ती ओवाळी परत काढून द्यायची असते. काय तुम्हाला 10,000च्या शहरामध्ये काही सांगतात हा शहराच्या मान्यवरून घडली आहे. आम्ही सगळ्यांनी ओवाळी रक्षाबंधनाची दिलेली आहे, पाण्याला ऑक्टोबरची वाढली, भाऊबंदाची वाढली दिली. काय करायला पाहिजे? आज माझ्या मायबहिणी समाजाने माझी तुम्हाला विनंती या योजना म्हणायला लागले हे पैसे काय देतात आता आपोआप आता बघायलाच करायचे नाही. अरे शाळेत मी आमचा सरकारचा सादर केला, मी त्या त्याचा केला, मी नाम्याचा केला, 7.5 लाख कोटीचा आर्थिक सरकारचा सादर केला. पहिले पैसे पगाराचे चालू ठेवून जातो, दुसरे पैसे पेन्शनचे चालू ठेवले, तिसरे पैसे कर्ज आपण घेतो त्याचा व्याजाचे चालू ठेवले आणि राहिलेले 3 ते रस्ते, लाईट, पाणी, त्या भागाची सुविधा, ग्रामभागाच्या सुविधा, गावाला त्यांचे काय होते मला माहिती आहे ना. मी पण आर्थिक सिस्टम पाहिला नाही, विभागाच्या भागाच्या संस्था सांगायचं जशी तुमची देशाची शिकायचे तशी आमची पुणे जिल्हा देशाचे गौरव शिकायचं स्पर्धा त्याच्यामध्ये सातारा काही जबरदस्त जिल्हा आहे. आपण एका परिवारात घ्यायचं होतं, त्यामुळं मध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या सुद्धा बाहेरच्या घटनांना पाहायचं, बाहेरच्या सरकारला द्यायचं, एक लोकांना आपण सांगतो त्या घटना आणि त्या विसर्जित कारखान्यात तसेच घेतली त्यांनी तिथे आपल्याला लोक म्हणतील की बघा हे काय लक्ष देत नाही, कारखाने बंद पाण्याची वेळ आली, जेवढी मार्केट करतात पटेलनी मिळवून निवडून निधीला घेऊन आता ते चालवायचं म्हणल्यानंतर 1 दिवस आले तर दादा फार मोठे म्हणजे किती जवळपास 500 कोटी
हजार कोटीचा बजेट त्याच्यामध्ये 1000 कोटीचा पुऱ्या असताना म्हणलं 1000 कोटी त्या 1000 कोटी नवा कोणा सरकारी सरकार करत आहे आणि नवा कोणा सरकारी सरकार काय केलं कुठे गेले पैसे काय गेले आता 500 कोटी उपलब्ध बसलं तरी काय उपयोग नव्हता जबाबदारी तर घेतली होती 5 पाठाचा गरजेच होता करायचं का नागरिकांशी बोललो त्याच्यामध्ये एनसीडीसी केंद्र सरकार केलं आम्ही पैसे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आम्ही बँकेकडे गेलो त्यांनी सांगितलं ठीक आहे प्रस्ताव पाठवा वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे गेल्या बऱ्याचशा ठिकाणी आणि थोडे कमी कारखान्याला 500 कोटी रुपये मंजूर करू 500 कोटी त्याच्यात 5 आता सरकारचं सरकार घेतो जेव्हा कारखान्याचा सरकार केला तेव्हा बजेट काढला 500 कोटी रुपये कर्ज काढून तुम्हाला दिले आणि तुम्ही मला गणपती देता जर जायचं झालं तर पेट्रोल भाकरी घेऊन जावा जेव्हा कारखाने असे उभे करावे लागतात तेव्हा दादा सगळा खर्च आमचा आम्ही केला ठीक आहे तुमचा तुम्ही केला लोक घेतलं जर म्हणजे ते आपल्याकडे म्हणतात घरून काढून सण साजरा करायचा तसं चालत नाही जोपर्यंत आपला कारखाना कर्जात मुक्त होईल माझ्याकडे योग्य पद्धतीचा भाव देत नाही तोपर्यंत कुणालाही चहा द्यायची नाही बुके द्यायचं नाही काय आल्याची व्यवस्था करायचं खूप झाली आपली घरातले काही नारळ द्यायचे हातात अशा पद्धतीने कसं करावं लागेल मला विश्वास आहे की त्यांची टीम त्यामध्ये कमी पडणार नाही पण रस बसून चालत असतात शेवटी लाच सुद्धा पाणी काढण्याची खबर आणि त्याकरता आपण शिस्ती व्हावी मी तुला वर्गापासून बघितलं आता पोलिसांच्या त्रास होते माझ्या लोकांमुळे बसले आहे त्यांच्या देखील शिकण्याबरोबर ही आपली संस्कृती आहे आपली कशी संस्कृती आपण कर्मचारी किंवा शिस्ती मग केलं केव्हा जाऊ तुला घेऊन जातो तुझा अपमान करायचा नाही तुझा उत्साह मला कळतो पण तो उत्साह आपल्या निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे म्हणून काय म्हणून मी आज हे सगळं करत असताना मी आनंद माझ्या विरोधकांनी टीका केली की हे केलेल्या कामाची गरज येते अजिबात उद्याच करायचे मगाशी पण काही ठिकाणी टीका पाहिली त्यामध्ये आपण तसं करणार नाही आपल्या आर्थिक शिस्त आहे यंदा वर्षातले 4 महिने आचारसंहितेमध्ये गेले वर्षातले 2 महिने गेले लोकसभेच्या निवडणुकीचे 2 महिने गेले विधानसभेच्या म्हणजे वर्षभरात 8 महिने पैसे खर्च त्याच्याबरोबर 4 महिन्याची बचत आणि त्या 4 महिन्याची बचतीतलं आपल्याला खूप काही योजना दरवर्षी आपला अर्थसंकल्प 50,000 कोटी रुपये 10% मानला 7.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प उच्चार 7 लाख कोटीच्या पुढे झाला मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी जसं तुम्ही तुमचा संसार चालवत असताना बायकांनी बघता तसे बायकांना साधापासून माझ्यापर्यंत राज्य चालवत असताना आम्ही लोकांनी बघायचे असतात आणि जेवढी जबाबदारी टाकत आमच्याकडे आम्ही ते करत आहोत आम्ही बोलतो तसं वागतो माझ्या देखील वाईट सगळे होतो तेव्हा माझ्या सरकार जिल्हा भागात आला की 99 राज्याची स्थापना झाल्यापासून 99 2014 सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची जागा आणि शिवसेना जागेच्या बद्दल वेगवेगळा निर्णय झाला वेळेला काला होता मी आता जरी जागा घेतली नाही तर हे खासदारी
आणि एक रुपया खर्च न करता एक रुपया खर्च मी तुम्हाला हे खातं करून दिलं. सगळ्या विचार कोणाला खर्च करायचा, सगळ्या मी तुम्हाला सांगतो ज्या तुमच्याकडे योजना आहेत माझ्या भागाच्या योजना आहेत कधी ठिकाणी नका आमच्या सरकारवर एकच नव्हतं तुमचं पाहिजेच काय आणि भाऊ करताच नाही भाऊ तुझ्याकडे काय भाऊ करणार आवाजामध्ये आणि मित्रांनो त्यामध्ये आपण साताची सभा बरेच जण होते त्याच्या सांगितलं 10 दिवसांचा 8 दिवसांचा हात माझ्या सगळ्याची शेतकऱ्यांना जे 3-5 रुपये वापरतात त्यांना जीवनचं लाईट दिली. मित्रांनो जीवनचं लाईट आलं की नाही आलं. आता इथं झालं रवींद्र राव यांच्या रवींद्रजी इंडिया रवींद्रनंतर सर्वांची या नंतर यशवंत या नंतर भाग्य होता जेव्हा हे रवींद्र भांगे यांचं सायन्सचा परफॉर्मन्स बरोबर हे किती होतं इंडिया 5416 महाराष्ट्र सरकारने विचारले 5416 किती ग्राहकांनी भरवण्याचा पक्के बोला आता ही आमचे डोळे धर्माची घरांची त्यांचं दायित्व दिलं की महत्वाचं 1780 उमेदवाराचे त्याच्यानंतर यशवंतराव पिसाळ तुमचं दायित्व दिलं आता कार्यक्रमाचा तुमचं 5,000 रुपये होता 3,870 सरकारने मदत 3,870 ग्राहकांनी भरायची रक्कम नाही हे पुढे चालू ठेवायचं असेल तर घड्याला बंद करायचं तुमची योजना चालू करायची असेल ठेवायची असेल तर तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादीच्या घराच्या शेजारचा भाग करा तिथं अनुष्ठानाचा उमेदवार उभा असेल तिथं धनुष्यबाण लावा जे का गमनाचा उमेदवार असेल तिथं का लावा हे आमच्या महाराष्ट्राच्या कल्पना आम्ही शब्दाच्या पक्ष आजूबाजूचा समाज आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही पुन्हा सरकार राहा मकर गावाला निवडून द्या बाकीचे माझे सरकार निवडून द्या तुम्हाला 5 वर्ष यावर तुम्हालाही 5 वर्षांची माफी वीज माफी एवढंच नाही त्याच्यामध्ये आपल्या इथे दुधाचा धंदा तसा माझ्या सरकारमध्ये कमी कोल्हापूरला जास्त आहे सांगली सातारला कमी पुण्यात जास्त आहे सोलापूरला जास्त आहे नगरला जास्त आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये झाला दुधाचं जर झालं कमी आम्ही सप्टेंबरपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला इतके केले तुम्ही दूध तयार करून डेअरीला विकता म्हणून लिटरला 5 रुपये आणणार आता कालच्या अकाउंटवर बसून ते 5 7 केलं झाली 28 रुपये दुधाचं 7 रुपये सरकारचे 35 रुपये तुमचं लिटरला पण गाईच्या दुधाला म्हशीच्या म्हशीचं दूध विकलं जातं फक्त गाईच्या दुधाला ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे भावनाच्या करतात ही पण योजना आपण त्या ठिकाणी आणली हे पण आपल्याला नागरिक येणार दिसत येणार नाही अशा पद्धतीने माझी मदत केली मित्रांनो पर्यटनाचा जिल्हा पर्यटनाचे चालू म्हणून एका महाराष्ट्राकडे त्याला 5 महिने असेल महाराष्ट्र असेल कापड असेल आमचं त्या ठिकाणी क्षेत्र महाराष्ट्र असेल क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती नद्या मला
अनेकदा जातो मला वाटलं झाला 5 महिने एवढ्या महत्वाच्या तिथं उद्योग वाढतात हजारो भाविक येतात तिथं सर्व क्रांती करा मतलब आम्हाला आणि त्यांनी चांगला उत्तम मी कोणता मुख्यमंत्री बघायला आता 197 कोटीचा आकडा क्षेत्र महाराष्ट्र तयार करा केला झाल्यावर बघा एकदम कलेक्टर पाटील भाविक पाटील एकदम शिक्षण आपल्याला खूप काही करायचं शेतकऱ्याला त्याची मदत करतोय बरीच शेतकरी लोक म्हणजे कामा दिला तुम्ही कसं गेली आम्ही पहिलं सांगितलं की ती काला दिल्यानंतर गोळा उठवडी करण्याची भावना त्यांना फायदा आम्ही सांगतो आपल्या स्वयंपाक पण भाव पाहिजे आता पेराची भाव काय होतं शेतकऱ्यांना माझ्या माता होतो आम्हाला लाखाचा विचार करायला लागतो आणि उत्पादनाचा विचार शेतकऱ्याकडे दुधाच्या बाबतीमध्ये आम्ही काय पैसे देतो शासनाच्या तिकडे पैसे देतोय पण माझ्या ग्राहकाला रिजनेबल दूध मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याला हा आपला त्याच्यात दृष्टिकोन एवढं नाही कापसाचा बदल होता खरेदीचा सुरू करतोय सोयाबीनचा बदल सुरू करतोय या सगळ्यांना माहिती आहे 5 वर्ष वेळेला हे बात वाढ आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही त्या खात्याचे मंत्री रेव्हेन्यू वाढवा त्याच्याशिवाय म्हणजे शेतकऱ्यांना जास्त देता येत नाही आम्हाला 3,000चा पदाचा द्यायचा 3,500 रुपयाचा द्यायचा पाहिजे मित्रांनो माझा मी माझ्या 2 सरकारी माझा सहकारी तुमच्या सगळ्यांना जातो इथं काही शेतकरी असतील भाव काढला 35,000 आणि बारावाचा काढला 36,000 महाराष्ट्रात कुठे भाव आणि विला जर जिल्हा असेल चिकाटी असेल हिंमत असेल आणि कारखाना गरजमुक्त असेल तर भाव देता येईल तुमचे कारखाने होऊ शकतं मला तर पहिल्यांदा बरीच घाट केली 30 कारखान्याकरता ताकीद झालाय पण काढायचं बचत करून पण चालणार ते तुमचं वैभव हे तुमची आर्थिक सुबत्ता हा प्रयत्न झालेला आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.